हाय यूट्यूब फॅमिली. तर आज खूप दिवसानं व्हिडिओ करते. कसं आहे, थोडंसं दीदीची 10वी चालू आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करता येत नाही आहेत. पण आता कंटिन्यू व्हिडिओ होणार आहेत आणि आपले 2 अजून चॅनल आहेत, मला तेही चालवावं लागतं, परत ह्याच्यावरती पण लक्ष द्यावं लागतं, त्यामुळं कंटिन्यू होत नाही ह्या चॅनलवरती. पण बरेच माझे नातेवाईक किंवा माझे जी फॅमिली मेंबर्स आहेत ते ह्या चॅनलवर आहेत, म्हणून मी ह्या चॅनलवरती ही गोष्ट आज एक खुशखबर सांगते. म्हणजे माझ्यासाठी तर खुशीच आहे, बाकीच्यासाठी माहीत नाही मला. तर ती गोष्ट अशी आहे की एक 7-8 महिन्यापूर्वी माझी आई ज्यावेळेस वारली त्यावेळेस काही लोकांनी खूप खिल्ली उडवली तिची. काही लोक तर आले पण नव्हते, आज तेच लोक भोगतायत. काही लोक आज हे जग पण सोडून गेलेत. मी ह्या क्षेत्रातली नाही की ते माझ्याशी वाईट वागले म्हणून मी त्यांच्याशी वाईट वागायचं, ही माझ्या स्वामींची शिकवण नाही. पण माझे जे हे स्वामी आहेत ना, ते त्यांना नक्की धडा देतील ह्याच्यावर माझा विश्वास होता आणि तो आज साध्य झाला. आज तेच लोक जग सोडून गेले. फक्त ह्या स्वामींची जी प्रचिती आहे ती आज झाली की आज गुरुवार आहे आणि गुरुवार दिवशीच तुला काहीतरी मी चांगली न्यूज देणार आहे. तर ती ही न्यूज होती. माझ्या आई वारल्यावर एक व्यक्ती अशी बोलली होती की तिची राग तिकडच होऊ दे. तर आज तिची ही राग झाली माझ्या आईला वर्ष होण्याच्या आधी. फक्त एवढंच सांगण्याचं तात्पर्य आहे की आपल्या तोंडानं कुणाला जर चांगलं बोलता येत नसेल तर वाईटही बोलू नये, फक्त शांत राहावं. शांततेचं कधीही चांगलं. अरे मला कुणावर विश्वास नाही, पण माझ्या स्वामीवर विश्वास आहे. जे माझ्या बरोबर वाईट करतात ना, त्यांना एकही सेकंद असं सोडत नाही देव की त्यांचं वाईट झाल्याशिवाय राहील. मला बाकी मी स्वामी बघते किंवा मी स्वामींचं हे करते नाही, माझ्या स्वामी सेवेवर आणि माझ्या स्वामीवर माझा विश्वास आहे. नाही मला कुणाचं चांगलं करायचंय, नाही कुणाला वाईट बोलायचंय, मला फक्त स्वामी सेवा करायची आणि त्याचं फळ मला स्वामी देणार आहे. बस एवढंच मानायचंय. मी कधीच कुणाचं वाईट चितलं नाही किंवा वाईट बोलले नाही कधी. असो ज्याचे कर्माची फळं ज्याचे त्याला भेटणार आहेत. मला फक्त एवढंच ह्याच गोष्टीचा आनंद आहे की माझी आई उठाउठी मेली का तर तिनं कुठेतरी कर्म केलं, चांगलं कर्म केलं, चांगलं काहीतरी पुण्य केलं म्हणून तिला उठाउठी मरण आलं. हा, लवकर मरण आलं तो भाग वेगळा, प्रत्येकाला मरण येणार आहे. जन्मलेलं बाळ सुद्धा एखाद्या वेळेस पोटातून मरून येतं. ते त्याच्या कर्माचा फेरा असतो. तो कुणालाच चुकलेला नाही. मरण आज मला आहे, तुम्हाला आहे, प्रत्येकाला आहे. फक्त त्या मरणाची खिल्ली कुणाची उडवली. बाकी मला एवढंच बोलायचं होतं की कर्म फिरून तुमच्याकडे येणार आहे, 100% येणार आहे. फक्त माझी आई बघायला नसेल तर मी तर आहे बघायला. आणि एवढं माझ्या आईचं वाईट का चितलं लोकांनी, का तर तिची प्रॉपर्टी किंवा आमच्या हक्काचं काय होतं ते त्यांना का नाही सोडलं. अरे तुम्ही कोण कुणाला रुपया नाही सोडणार, आम्ही आमची प्रॉपर्टी का सोडायची होती तुम्हाला. बस एवढंच सांगायचं होतं. तर खरंच काही लोकांना मला सांगायची सुद्धा लाज वाटली की आज ती व्यक्ती ह्या जगात नाही किंवा ती व्यक्ती आज वारली. त्यांनी त्यांची लायकी ओळखून घेतली की मला नाही फोन केला. माहीत होतं त्यांना की मी काहीतरी आडवं बोलणार, का तर माझ्या शेपटीवर पाय दिल्यावर मी सोडणार नाही. मी अमृता किंवा बबिता नाही, मी प्रियंकाच आहे. माझ्या अंगात शिवाजीचंच खून आहे, त्यामुळं माझ्या शेपटीवर पाय दिल्यावर मी सोडणार नाही. कसं असतं, उठाउठी मेलेलं कधीही चांगलं. खतपतात हे फेड आहे. आता जे मला बोलले, जे माझ्या दुःखात हसले, जे माझ्या दुःखात जाऊन मटणं खाल्लेत, त्यांचं सगळं बाहेर निघणार. का तर माझ्यावर नाही, पण माझा ह्याच्यावरती विश्वास आहे. ही सगळं हिशोबासहित व्याजासहित वापस करून घेणार आहे. आणि ही आहे ना, म्हणून आज छाती ठोकून मी सांगते की प्रत्येकाचा पत्ता कट होणार, पण फेडून. ज्यांनी माझ्यावर काय आरोप गेलेत माझ्यावर, अरे फेड येणार आहे, नका काळजी करू. आणि बघायला मी समर्थ आहे आणि बघणार, चांगलं बघणार. नका विचार करू त्या गोष्टीचा, कोण बदललं, कोण काय झालं. ह्या गोष्टी खरंच फेड येणार आहे. मला काहीही फरक पडत नाही, मला कुठल्याच गोष्टीचा फरक पडत नाही. का तर मी सगळं हितं सोडते, मी हितं लावून घेत नाही. मला खरं मी सगळं. काही लोकांनी उठवलं की माझ्या आईला अदर काही वेगळा रोग झाला. तर ते माहिती, आम्हाला माहिती, डॉक्टरांना माहिती, ज्यांच्याकडे ट्रीटमेंट होती त्यांना माहिती माझ्या आईला काय झालं तर काय नव्हतं. आणि ते मरतील किंवा अदर त्यांच्या घरातले दुसरे कोण ह्याच्यानंतर मरतील त्यावेळेस ते फक्त तोंड पलीकडे ठेवून बसले होते. मी तर अक्षरशः मास्क घालून जाणार तिथं. मला जग काय म्हणल, दुनिया काय म्हणल, मी त्याच्याकडे नाही लक्ष देत. मला तो सांगतो ती मी ऐकते, माझी मेमरी सांगते ती मी ऐकते. मला
अरे तुम्ही पण मरणारच आहे. तुम्ही थोडीच ना काय अमृत बिमृत पिऊन आले का तुम्ही तर मरणारच आहे. आणि कसं आहे ते बघायला मी असणार आहे. आता कसं आहे एक जण आलं नव्हतं म्हणून मी आज त्याच्या मातीला नाही गेले, त्याचं मला काही थोडं सुद्धा दुःख वाटत नाही, मला आनंद वाटतोय. पण ज्यावेळेस आता बाकीच्यांची नंबर लागतील ना, ते फक्त पलीकड तोंड करून बसले होते, पण मी मास्क घालून जाणार, सॅनिटायझर संग घेऊन जाणार, का तर असली रोग ते आहेत. आणि असे पण आमच्यात नमुने आहेत जे चुलत दीर किंवा चुलत ओळखत पण नाही आम्ही ज्यांना, ते वारलं तर त्यांना बाबू सोना म्हणून रडतात. पिल्लू पाखरू उडून गेलं आणि स्वतःच्या घरातली स्वतःचेच आपल्या महिला वारते त्यावेळेस त्यांच्या अक्षरशः डोळ्याला पाणी येत नाही. हे कुठलं लॉजिक आहे? मी तर नवीनच बघितलं बाबा. मी जन्मल्यापासून हे माझ्यासाठी खूप नवीन होतं की माणसासाठी पिल्लू बाबू पाखरू उडून गेलं म्हणून रडायचं वारल्यावर, आणि लेडीजसाठी खरंच हे म्हणजे हसू येण्यासारखं. मला शपथ हसू येतंय की दीरासाठी, दीर आपला पाखरू सोनं पिल्लू उडून गेलं, सासरा माझा चिमणा उडून गेला, आणि मग हे घरातली जी लेडीज आहे ती कोण होती, तिच्यासाठी का रडू येत नाही? म्हणजे तुमचं काय फक्त पुरुषच मेल्यावर रडायचं असं काय तुमचं नियम असेल मला माहित नाही, पण असो बाकी मला काय नाही. ते मला थोडंसं तर चला झालं. ह्याच्या पुढचे पण अपडेट्स मी नक्की शेअर करीन, आणि आपले व्हिडिओ पण ह्या चॅनलवर कंटिन्यू होतील. आपले 2 चॅनल चालू आहेत पण मला तुमच्यासोबत ते शेअर करायचे नाहीत. खूप मस्त खूप जोमात चालू आहेत. मला ही कीड तिथं न्यायची नाही आहे, त्यामुळं ह्याच चॅनलवर मी तुम्हाला अपडेट पोचवत जाईन. माझ्या सगळ्या म्हणजे जे माझे काय सुखादुःखातल्या गोष्टी शेअर करीन. थोडा का होईना व्हिडिओ मी ह्या चॅनलवरती टाकत जाईन, तर नक्की कंटिन्यू करा.